आणि जो तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे त्याची सुरुवात इथून झालेली आहे. दरवेळेस तुम्ही माझा आवाज ऐकता BTS मध्ये, पण यावेळेस मी स्पेशली तुमच्या दाद्याला म्हणजे विनीतला बोलवलं आहे आणि तो आता पुढचे काही दिवस माझ्यासोबत असणार आहे. त्याला नवीन गोष्ट शिकायची, कॅमेरा शिकायचा त्याला. तर सई आमच्यासाठी बनवणार आहे गाजरचा हलवा. आजीचा हलवा दाखवतो. हे बघा, हे सत्य आहे. हे सत्य. मी बऱ्याच वेळा साताऱ्याला घरी आले, पण यावेळेस जरा वेगळं वाटतं कारण का शूट करतो. हे असे घरमालकांनाच म्हणतात एका बाजूला सारखा. घरमालक काय म्हणणं आहे तुमचं? आजी घराच्या बाहेर निघालीस का? नको नको, घराची मालकीण येते, विषयच नाही. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. तुम्हाला असं वाटलं असेल की अरे ब्लॉग पुन्हा कसे सुरू झाले किंवा पुन्हा मी काय करते, तर पुन्हा मी यासाठी आली आहे की आपला एक एपिसोड गेलाय माझ्या घराची गोष्ट संयोगितासोबतचा. तर मी असा विचार केला एपिसोड तर जाईल, पण त्याच्या मागे नक्की धमाल काय घडते, त्याच्या मागचे BTS नक्की कसे असतात किंवा बिहाइंड द सीन्स आम्ही काय काय मजा करतो हे मी तुम्हाला दाखवते. आणि नेहमीप्रमाणे काका इज विथ अस, जर ब्लॉगमध्ये तुम्ही यांना बघितलं असेल. आणि यावेळेस अजून नवीन माणसं जॉईन झालेली आहेत, ती म्हणजे विनीत. याला तुम्ही माहितीच आहे, पण श्री विनीत, त्याचं लग्न झालंय. आणि हा आहे जोशुआ, जो माझा एक कॅमेरामॅन आहे. आणि युनो चिंटू, ओके चिन्मय, सॉरी. सो माझ्या घराची गोष्ट या एपिसोडला तुम्ही खरंच खूप प्रेम दिलं, बरं वाटलं. हा एपिसोड नंतर जाणार आहे पण तरी पण तुम्ही प्रेम दिलंच असेल. पहिली संयोगिताच्या घराची गोष्ट आहे, नंतर अजून एका आर्टिस्टच्या घराची गोष्ट आहे. तुम्हाला अजून कोणत्या कलाकाराच्या घराची गोष्ट बघायला आवडेल हे आम्हाला नक्की सांगा, कारण का आम्ही बरेच प्लॅन केलेत. ते आता एक आठवड्याने किंवा 15-15 दिवसांनी तुमच्या भेटीला येतीलच. सो बघूयात. आणि यावेळेस म्हणजे मी असणार आहे इंटरव्ह्यू मध्ये शूट करायला. तर BTS विनीत शूट करणार आहे. दादाच्या घराची गोष्ट ठीक आहे. दादाच्या घराची गोष्ट. येस, हा एक फोन आलाय की दादाच्या घराची गोष्ट. तर दादाच्या घराची गोष्ट ही वहिनींसोबत होईल, कारण का नवीन लग्न झालं असल्यामुळे वहिनी आहेत यावेळेस. तर बघूयात, त्याच्याही घराची गोष्ट करूयात. चालेल? हो, 100% जेवायलाच आमच्याकडे. सो आम्ही सईच्या घरी आलेलो आहोत आणि मला असं विनीतने प्रॉमिस केलेलं की तो BTS करणार, पण त्याच्या लक्षातून निघालंय आणि तो आता कॅमेऱ्याची मदत करतोय. पण हा आहे जोशुआ. पण आता आम्ही सईच्या घरी आलेलो आहोत, पोहे खाल्लेत आणि पोहे खाल्ल्यानंतर आता आम्ही सुरुवात करणार आहोत तिच्या घराची गोष्टला. आणि घर खूप छान आहे, सईने सजवलंय आणि ते किती छान आहे तुम्ही आदल्या एपिसोडमध्ये बघितलं असेल. आणि हा आहे विनीत. मी आहे विनीत आणि तुम्ही मला दादा म्हणून बोलता. हाय, आज तुझ्या घरी आलो. ही सॅड आहे आपण आलोय म्हणून. नाही, अजिबात सॅड बिड काय नाही. खाली बस. मग तू का अशी वागते? का अशी वागते? तुला खूप सकाळी कॉल टाइम दिलाय म्हणून का? नाही मग नाही, काय नॉर्मल आहे. तुझ्या घरी आलोय आम्ही सह्या, तुझ्या घराची गोष्ट करणार आहोत. खूप भारी वाटतंय. ही मोठी सई आणि ती पाठीमागे ती छोटी सई. आणि जो तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे त्याची सुरुवात इथून झालेली आहे. जे अंकिता मॅमने तुम्हाला घर दाखवलेलं आहे, सईची जी सोसायटी दाखवलेली आहे, ती सगळी ही सोसायटी आहे. आम्ही तुम्हाला नाव नाही दाखवू शकत, पण काय काय खतरनाक जी मुलं आहेत, मुली आहेत, ती ही सोसायटी सुटतील. वेड्यासारखी इथं गर्दी करू नका, सोसायटीमधून तिला पण बाहेर काढतील. चला आता आम्ही सुरुवात करतो. दरवेळेस तुम्ही माझा आवाज ऐकता BTS मध्ये, पण यावेळेस मी स्पेशली तुमच्या दाद्याला म्हणजे विनीतला बोलवलं आहे आणि तो आता पुढचे काही दिवस माझ्यासोबत असणार आहे. त्याला नवीन गोष्ट शिकायची, कॅमेरा शिकायचा त्याला. कायम तुमच्यासोबत आहे. म्हणूनच आज घेऊन आली तुमची आमची सगळ्यांचीच लाडकी रेश्मा म्हणजे संयोगिता चौधरी तिच्या घराची गोष्ट. बघूया तिचं घर नक्की कसं आहे, कसं सजवलं आहे आणि त्या घरातल्या तिच्या आठवणी नक्की काय आहेत. चला बघूया. जसं इथून मारायला बघ जरा, इथून मार आरची तिथून हे पण घे
पण मला घेऊ नको मॅमलाच ट्रॅक कर. हा. रोल सुईचं घर हे पहिल्याच माळ्यावर आहे आणि पुन्हा सात मी बऱ्याच वेळा साताऱ्याला घरी आले पण ह्यावेळेस जरा वेगळं वाटतंय कारण का शूट करतो. हे असे हे असे त्यामुळे काय होतंय बाहेर न्यायचं म्हणलं की अडचण येते मला. राहू दे चला कुणी नाही बघितलं. कृपया या तुळशीच्या मालकाने जर व्हिडिओ बघितला तर कृपया काही कमेंट करू नका. आम्ही नंतर भरून देऊ तुम्हाला. तुळशी ती खूप स्वामी भक्त आहे हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आम्ही ना शूट करतो एक आम्ही सगळ्यांचे दरवाजे वाचतात आमच्या. एक मिनिट थांबा. नाही मुंबईला तर हे आहे सईचं घर आणि सगळ्यांनाच माहिती आहे की ती स्वामी भक्त आहे. सो हे स्वामींचं घर आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो. So, बघूया कला. हाय, तर ही आहे संयोगिता चौधरी हिच्या घराची गोष्ट आपण आज करणार आहोत. हाय सई. हाय. हॅलो. हेच धडकलं मगाशी ते दाराला. इकडे बघ रे. हाय सई. सो मी नेहमी तिच्या घरी येत राहते पण ह्या वेळेस घरी येणं थोडंसं स्पेशल असणार आहे कारण का तिच्या घराची गोष्ट आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर मला असं वाटतं की तुम्हाला आता बसायला सांगतो. आजी तुला त्रास देतो का मी? तर आमची फ्रेम सेट होते म्हणून आम्ही जरा थांबलो. आमचे जे चिन्मय सर आहेत सिनियर डी हा आहे सिनियर टू सिनियर डी जोश आले सर आले. हे असे घरमालकांनाच म्हणतात एका बाजूला सारखा. घरमालक काय म्हणणं आहे तुमचं? काय खाते आजी? बघू नाही. मॅडम हात दाखवा कुठपर्यंत जाईल. असं असं नका बोलू. चला हे खूप टाइमपास केला या विनीत पण खूप टाइमपास होतो. चला आजीला कशाला उठवलंस? घर त्यांचं आहे ना. जेव्हा तुम्ही एंट्री करता तेव्हा पहिली नजर तिच्या सगळ्या ट्रॉफीजकडे जाते आणि ती सगळ्यात खास गोष्ट आहे या घराची. प्रचंड खूप मोठ्या मोठ्या ट्रॉफीज आहेत सईकडे. या ट्रॉफीजकडे बघते तेव्हा असं होतं ना की याचसाठी मी इतकी मेहनत करते किंवा याचसाठी हे सगळं सुरू आहे. काय फिलिंग असते जेव्हा तू या भिंतीकडे बघतेस? तर सई आमच्यासाठी बनवणार आहे गाजरचा हलवा. त्यासाठी हा पेढा त्याच्यात टाकते. पेढा नाही काय म्हणतो? पेढा. पेढा कंदी पेढा. सातारचा फेमस कंदी पेढा. कांदा नाही कंदी. सातारचा कंदी पेढा याच्यात टाकायचा असतो. तसं तुमच्या मुंबईला काय फेमस आहे? काय? मुंबईचं काय फेमस आहे असं? अंकिता लोखंडे. हो माझी लाईट का गेली? पुन्हा एकदा आजीला मी उठवलेलं आहे. इकडे जा तिकडे जा. आजी इथून येणार आणि आजी घराच्या बाहेर निघालीस का? नको नको घराची मालकीण येते. विषयच नाही. फक्त आजीची बीटीएस घ्यायला आलाय तो. शूट सोडलं आजीच पार्टी कुणाच्या? हे बघा चला. काय झालं शेवट? काय झालं तुझं? तुझ्या मनासारखं झालं. शेवट. अरे शांत बसत जरा. कळलं का?
त्याच्यामुळे वाट लागली माझ्या लग्नाची. आम्रखंड घेतलाय त्यांनी. याला पप्पांनी सांगितलं की ते आम्रखंड ते आम्रखंड जे विनीतच्या लग्नात होतं ना ते थोडंसं पातळ झालेलं म्हणून लोकांना असं वाटलं ते खीर आहे. मला वाटलं खीर आहे. पण मी त्यांना महागाई गेलं खीर द्या म्हणून. तर सगळं ती म्हणले space पण घेशील हा ती. खीर ती ऑप्शन बोलली कुठं ना. आहे? खीर कुठं आहे? हे जे पण रिलेटिव्ह म्हणायला लागले की खीर कुठं आहे. पण मॅडम माझ्या लग्नामध्ये जेवल्याच नाहीत. मॅडम केवढ्याच्या घरी बिर्याणी खायला गेले, बिर्याणी आणि आणि बिर्याणी खूप केक होती सुरेख झाली. प्लेटमध्ये. पण बिर्याणी नव्हतीच नव्हतीच बिर्याणी. चपाती आणि चिकन चपाती चिकन हो बिर्याणी नव्हती चिकन. तुझ्याकडे जे नाही झालं ना ते तिच्या दुसरीकडे घरी चांगलं चिकन झालं. केलेलं तिच्या मम्मीने आणि चपाती केली. याच्या लग्नाला बासुंदी होती. मी बासुंदी नाही का होतं आम्रखंड होता आणि स्वीटमध्ये बकलावा. बकलावा नाही खायला. बकलावा मी बघितला पण नाही. काय म्हणाली सब्जीला? तूप किती टाकू? अगं त्या व्हिडिओमध्ये माणसांना वाटलं खरंच तू बनवतीस. ती खरंच बनवते. तूप किती टाकू हा साधा प्रश्न आहे. मीठ किती टाकू? तूप मीठ टाक नाही टाकता ना थोडंसं. हो. चवीला. तुला काय माहितीये का तू कधी आयुष्यात जेवण बनवलंयस? आईनीचा एक माझा सेपरेट व्लॉग येईल, तो आपण बघूया. माझ्या सुद्धा मेंबरशिप वरती तुम्ही 60,000 रुपयाची मेंबरशिप घ्या. ओके. हा टू शॉट आहे आणि हा सही आहे ना. आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे सई पाटावर उभी राहते कारण का सईची उंची नाहीये. सई पाटावर उभी राहून जेवण बनवते. सई रोज उभी राहते पाटावर. हा. ठीक आहे. तर आता आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. आणि गाजरचा हलवा बनवता बनवता आपण गप्पा मारणार आहोत. कोणी दिसलेलं? आजी. सगळं आजी नाही रेडीमेड सगळं करणार. ओके चला सुरू करू. आजी इन्स्पेक्शनला उभी आहे आमची. ती बरोबर करते. काहीतरी करत बसतो आणि मॅडमच्या शिवाय खातो. कसं दिसतंय त्यात खेळत. बंद करते. कॅमेरा दिसत नाही, चांगलं दिसतंय. तिकडं बघ की आजीनं सगळा शिजला अर्धा निम्मा. आजीनं हलवा दाखवतो. हे बघा हे सत्य आहे. हे सत्य हलवा कोण बनवतोय आणि तुम्हाला काय दाखवलं जातंय. नुसतं गोड करायचं चाललंय. सो सईच्या घरात शूट करून झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय. आणि ही आहे सई. बाय सई. आणि आपलं होळीचं शूट आहे तुला माहिती आहे ना. हा? हस ना जरा. ती बघा आजी. बाय. ओके सो गाईज जाऊया आपण. येस बाय. ओके बाय. आणि आता आम्ही चाललोय दुसऱ्या आर्टिस्टच्या घरी. बाय सई. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपटशील. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.